जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मार्कांचीच गरज नसते, त्यासाठी सकारात्मक विचारशैली आणि सदाचार या गुणांची आवश्यकता जीवनात यशस्वी होण्यासाठी गरजेचे असल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात येत आहे। त्यात अनुषंगाने सोमवार दिनांक 18 जुलै रोजी शहरातील महात्मा फुले विद्यालयातील इयत्ता 10वी व 12वी परीक्षेत नावलौकिक मिळवून पहिल्या 3 क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्यांचा सन्मान करण्यात आला। सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने नुकतेच सिन्नर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्य मंदिरात झालेल्या गुणगौरव सोहळ्यात शहरातील विविध शाळांतील इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला होता। त्यात काही कारणास्तव महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थी अनुपस्थित होते, त्यामुळे सोमवार दिनांक 18 जुलै रोजी भाजपाचे प्रभारी जयंत आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले विद्यालयात गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। भाजपाच्या महिला आघाडी मोर्चाच्या रोहिणी कुरणे यांनी आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळ्यात सुमारे 20 ते 25 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। सदरील सोहळ्यात भाजपाचे महिला आघाडीच्या सविता कोठुरकर, उर्मिला लासूरकर, मंगला जगडे, सुमन जोशी, मदन बिन्नर, शरद जाधव, दर्शन भालेराव, दत्ता आचार्य आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी भाजपाच्या तालुका उपाध्यक्ष मदन बिन्नर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेस 11,000 रुपये देणगी भेट स्वरूपात दिली। यावेळी शाळेचे पर्यवेक्षक बलक सर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले। या प्रसंगी शाळेतील महिला शिक्षिका व शिक्षक वर्ग उपस्थित होते। SN न्यूज साठी समाधान आव्हाड। जो काही अभ्यास करतो, आपल्या घरचे लोक जे आपल्याला योगदान देतात, आई वडील आणि पाल्यांचं किती लक्ष अभ्यासात आहे, त्याचा हा आज गुणगौरव सोहळा आपण साजरा करतो आहे। आम्ही मोठा गुणगौरव सोहळा साजरा केला, पण आता आपल्याला राहिलेले काही विद्यार्थी तर आज आपण या शाळेमध्ये हा एवढा समुदाय गोळा केलेला आहे। तर खरोखर आज मुली तर शिकतातच, पण मुलांचंही पण खूप मोठं योगदान आहे आणि मुलींची टक्केवारी जास्तच असते, कारण मुली जास्त लक्ष देऊन अभ्यास करतात आणि श्री महात्मा फुले आणि फुले यांनी आणि शाहू आंबेडकरांनी या शिक्षणाचे जे आपल्याला मार्ग दाखवला आहे तो मुलींसाठी जास्त त्यांनी आपल्याला प्राधान्य दिलेलं आहे। आज आपल्याकडं मुलींचीच संख्या जास्त आहे, मुलांनी पण खूप अभ्यास करावं आणि चांगल्या मार्गाने उत्तीर्ण व्हावं। आणि आज जो हा सोहळा ठेवला आहे हा का ज्या मुलींनी खूपच खरोखर मन लावून अभ्यास केला असा सर्वांनी करावं आणि त्यांना खूप असं मार्गदर्शन शिक्षकांचं पण लागतं, पण मुलांनी मन घालून अभ्यास केला तर आपण वरच्या शिखरावर जाऊ शकतो। एवढं बोलून मी थांबते। भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आयोजित केला आहे। इथे जमलेला माझे सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ माझे सर्व आई व बंधू भगिनी यांचे सर्वांचे मी स्वागत करते आणि ह्या गुणगौरव सोहळ्यासाठी सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि सर्वांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देते। असेच शिकत राहा आणि आपल्या आई वडिलांचे नाव चांगले पुढे देशामध्ये चांगली क्रांतिकारी तुमच्या हातून घडली पाहिजे याची मी तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिन्नर भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला आहे। या निमित्त सर्व माझे सहकारी, विद्यार्थी मित्र आणि शिक्षक लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल प्रथमतः मी माझ्या पक्षाच्या वतीने आणि सिन्नर निवासी वतीने हार्दिक स्वागत करतो। वाळूचे कण रगडतात तेलही गळे या उक्तीप्रमाणे कोणत्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी एका रात्रीतून यश प्राप्त होत नाही। त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला वर्षभर अभ्यास करावा लागतो आणि अनेक प्रकारचे त्या ठिकाणी ट्युशन असतात किंवा अनेक शिक्षक लोकांचं मार्गदर्शन लाभलेलं असतं आणि त्या उक्तीप्रमाणे आणि खरोखर मेहनत जर केली तर अशक्य गोष्ट ही शक्य होते, यात काही शंका नाही आहे। आणि या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे मार्क पाडले आणि त्यांना उत्तम प्रकारे यश प्राप्त झाले, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो। 11वी 12वीचं केली, आता त्याला मी परवा दिवशी पंढरपूरला नेऊन सोडले। 4 वर्षासाठी कीर्तनकार होण्यासाठी तो सेपरेट केला, पण त्याला मी ऍडमिशन घेताना मी स्वतः सीएचे काम करतो, माझी फॅक्टरी पण मी त्याला म्हटलं नाही तू कॉमर्स घे, सीए कर, नाही तुला कीर्तनकार व्हायचे, तुझी आवड कीर्तनकार आहे ना, त्यात आपण आर्ट साईडला ऍडमिशन घेतलं। 11वी 12वी आर्टने केली आणि तो वर्गात 1 नंबर आला इथं। म्हणजे मुलांचा जो कल आहे ना, स्वतःचा कल तो पालकांनी घेतला पाहिजे। पालकांनी आपल्या इच्छेने त्यांच्यावरती लादलं। मला वाटत होतं माझा मुलगा
मी सीएच्या लाईनमध्ये काम करतो, पण नाही त्याची कीर्तनकार होण्याची इच्छा आहे ना, कशासाठी मी माझी बळजबरी करायची? मी पालकांनाही नम्र विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो, जे काम करशाल ना त्यासाठी 100% आपलं योगदान आपण द्या. प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा. आपण कॉपी करून कदाचित तिथं पास होशाल, पण ज्यावेळेस वरच्या लेवलला जाशाल तिथं कॉपी चालत नाही. तिथं कसं करणार? त्यापेक्षा आपण अभ्यासावर लक्ष देऊ आणि आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा मानू. आपले दैवत, आपले आई वडील आणि आपले गुरु हे आपले दैवत आहे, त्यांना प्रमाण मानू आणि आपली यापुढे शैक्षणिक प्रगती अशीच उत्तरोत्तर ही सदिच्छा व्यक्त करतो. खरं तर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा सोहळा हा काही दिवसांपूर्वी आम्ही सिन्नर शहरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला होता. संबंध सिन्नर तालुक्यातले 10वीचे पहिले 3 विद्यार्थी आणि 12वीचे पहिले 3 विद्यार्थी या जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांचा सत्कार या सिन्नर शहरामध्ये सिन्नरच्या नाट्यगृहामध्ये आम्ही केला. अतिशय मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, मुलं आणि मुली त्या ठिकाणी उपस्थित होते. परंतु दुर्दैवाने काही विद्यार्थ्यांकडे तो निरोप पोहोचला नाही, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्या ठिकाणी उपस्थित राहता आलं नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक आजचा हा उपक्रम जगडेताई आणि कुर्णेताई यांना सांगून आजच्या या ठिकाणी या शाळेमध्ये आपण उपस्थित केलेला आहे. खरं तर मुलं जेव्हा 1ली, 2री, 3री येतात किंवा 4थी, 5वी किंवा 8वी, 10वी जरी आले तरी त्यांच्या पाठीवर कोणीतरी शाबासकीचा हात टाकावा, कोणीतरी त्यांना प्रोत्साहन द्यावं ही इच्छा त्यांच्या मनामध्ये असते. आणि ते काम सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वजण करत आहोत. अशा प्रकारची प्रोत्साहनाची थाप जेव्हा मुला मुलींच्या पाठीवर पडते तेव्हा आपण याही पेक्षा चांगलं काहीतरी करून दाखवावं अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि ती भावना जागृत झाल्यानंतर तो विद्यार्थी अथवा ती विद्यार्थिनी जी आहे ती ह्या देशाच्या उत्कृष्ट नागरिकांपैकी एक होते, याबद्दल आमच्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि म्हणून उत्कृष्ट नागरिक घडावे, चांगले नागरिक घडावे, स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहावं आणि निवडण्यासाठी वेगवेगळे पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहेत. मला वाटतं आपण ते पत्रक पण आणले असतील. म्हणजे 10वी 12वी नंतर काय, तर हे घ्या शेकडो पर्याय, अशा पद्धतीचे शेकडो पर्याय आम्ही तुमच्या समोर उपलब्ध केले आहेत. आज आपल्या विद्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर यांच्या वतीने 10वी आणि 12वीच्या शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आपला साजरा झालेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी भाजपाचे प्रभारी, तालुका प्रभारी विधानसभा जयंत भाऊजी आव्हाड साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, प्रत्येकाचा नामोल्लेख मी या ठिकाणी करत नाही, आता संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या सर्वांनी आणि यातील काही जणांनी आपल्याला अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आमच्या या सदर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये आपले सर्वांचे पवित्र पाय लागलेले आहेत. त्यामुळे मी या सर्वांचे संस्थेच्या वतीने, शैक्षणिक संकुलाच्या वतीने मी आभार प्रदर्शन करते.